एव्हरीवन, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण कर्ल ऑफ वेक्टर फील्ड हा पॉईंट बघणार आहोत. सो कन्सिडर ए वेक्टर फील्ड ए whose magnitude and direction of a vector are the function of position coordinate at that point. Then the vector product of differential operator del and vector A is denoted by is known as curl of vector A, and curl of vector is given as curl of vector A is equal to del vector cross A vector. We have आता आपल्याला del वेक्टरचे इक्वेशन माहित आहे. I cap dou upon dou x plus j cap dou upon dou y plus k cap dou upon dou z. आणि वेक्टर ए चं कार्टेशियन फॉर्म मधील इक्वेशन सुद्धा माहित आहे. ax I cap प्लस ay j cap प्लस az k cap. आता या डेल ऑपरेटरची आणि ह्या वेक्टर ए ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये टाकायची आहे. त्यानंतर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कर्ल भेटणार आहे. सो कर्ल ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू I cap dou upon dou x plus j cap dou upon dou y plus k cap dou upon dou z cross multiplication of ax I cap plus ay j cap plus az k cap. आता हा क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व करूया. या फर्स्ट टर्मने या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, या थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं. सिमिलरली या जेच्या टर्मने आणि या केच्या टर्मने सुद्धा या तिन्ही टर्मला कार्टेशियन फॉर्ममधील इक्वेशनच्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपलं इक्वेशन कसं येईल ते पाहूया. इथं आय क्रॉस आय 0 येणार आहे. एक शॉर्ट मेथड दिली होती तुम्हाला क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू काय येतात ते लक्षात ठेवण्यासाठी. त्या ट्रिकने तुम्ही हा सॉल्व करायचा आहे. सो इथं आय क्रॉस आय 0 येणार आहे. तर या टर्मला आणि या टर्मला मल्टिप्लाय करूया. डो ए वाय डो एक्स आय क्रॉस जे कॅप प्लस डो ए झेड डो एक्स I cross k cap प्लस दिस टर्म या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. तर डो ए एक्स अपॉन डो वाय जे क्रॉस आय कॅप दिस अँड दिस टर्म विल बी 0. सो डो ए झेड अपॉन डो वाय जे क्रॉस के क्रॉस प्लस डो ए एक्स अपॉन डो झेड के क्रॉस आय कॅप प्लस डो ए वाय अपॉन डो झेड के क्रॉस जे कॅप. ही टर्म आणि ही टर्म 0 होणार आहे. आता आपण या क्रॉस प्रोडक्टच्या व्हॅल्यू टाकून इक्वेशन लिहिणार आहोत. तर इक्वेशन कसं येईल. डो ए वाय अपॉन डो एक्स आय क्रॉस जे के येणार आहे के कॅप प्लस डो ए झेड अपॉन डो एक्स आय क्रॉस के क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं आय जे के आय क्रॉस के मायनस जे येणार आहे मायनस जे कॅप प्लस डो ए एक्स अपॉन डो वाय जे क्रॉस आय काय येणार आहे तर मायनस के कॅप येणार आहे प्लस डो ए झेड अपॉन डो वाय जे क्रॉस के काय येणार आहे तर आय कॅप येणार आहे प्लस डो ए एक्स अपॉन डो झेड के क्रॉस आय काय येणार आहे के क्रॉस काय येणार आहे तर जे कॅप येणार आहे प्लस डो ए वाय अपॉन डो झेड के क्रॉस जे काय येणार आहे तर मायनस आय कॅप. सो इथं के कॅप आय कॅप कॉमन निघत आहे. ते आपण त्या व्हॅल्यू युनिट वेक्टर कॉमन काढू.
फर्स्ट आय ची टर्म लिहूया, डो ए झेड अपॉन डो आय मायनस डो ए वाय अपॉन डो झेड आय कॅप प्लस, आता जे ची टर्म लिहूया, डो ए एक्स अपॉन डो झेड मायनस डो ए झेड अपॉन डो एक्स जे कॅप प्लस डो ए वाय अपॉन डो एक्स मायनस डो एक्स अपॉन डो वाय के कॅप. आता या इक्वेशनवरून आपल्याला डिटर्मिनंट फॉर्म लिहायचा आहे कर्ल ऑफ ए वेक्टरचा. तर तो कसा येणार आहे, कर्ल ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू, हे युनिट वेक्टर फर्स्ट आहे असे लिहून घ्यायचे, आय कॅप जे कॅप के कॅप आणि पार्शियल फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड हे पण लिहून घ्यायचे आहेत, डो अपॉन डो एक्स, डो अपॉन डो वाय, डो अपॉन डो झेड आणि कार्टेशियन फॉर्ममधले इक्वेशन आहे एक्सच्या ए वेक्टरच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत, ए एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेडच्या लिहायच्या आहेत, ए एक्स ए वाय ए झेड. आता हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे फॉर आय कॅप. आय कॅपसाठीचं हा बॉक्स कसा येणार आहे, तर हा रो आणि हा कॉलम आहे असं ठेवल्यानंतर या दोन्हीचं क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर हा कॉलम येणार आहे. फॉर जे कॅप हा कॉलम आणि हा रो तसंच ठेवून या दोन्हीचं क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर हा कॉलम येणार, हा बॉक्स येणार आहे. फॉर के कॅप हा रो आणि हा कॉलम कॉन्स्टंट ठेवल्यानंतर या दोन्हीचं क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर हा कॉलम येणार आहे. कोणतंही एक्झाम्पल असेल, एक्झाममध्ये आलं किंवा इन जनरल एक्झाम्पल सॉल्व करायला दिलं कर्ल ए वेक्टरचं, तर या टाईपमध्ये डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहून कर्ल ऑफ वेक्टर ए काढायचा आहे, कर्ल ऑफ एनी वेक्टर काढायचा आहे. यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या आणि जे काही आन्सर येईल ते कर्ल ऑफ ए वेक्टर असेल. नेक्स्ट कन्सिडर ए व्हेरी स्मॉल एरिया डेल्टा एस एनक्लोज्ड बाय क्लोज्ड पाथ. इथं एक वेक्टर दिला आहे ए वेक्टर, जो की या रिजनमध्ये आहे आणि हा डी एल वेक्टर काय रिप्रेझेंट करतो आहे, तर स्मॉल एलिमेंट ऑफ ए पाथ आणि त्याची डायरेक्शन ही अलॉंग टू टँजंट टू ए पाथ ॲट एलिमेंट डी एल असणार आहे. म्हणजे ही टँजंट ह्याची डायरेक्शन असणार आहे या डी एलची. आणि थिटा इज द अँगल बिटवीन वेक्टर ए ॲट दॅट पॉइंट. सो द डायरेक्शन ऑफ द एलिमेंट काय असेल, तर डायरेक्शन ऑफ दिस एलिमेंट डी एल काय असेल, तर ए वेक्टर डी एल वेक्टर इज इक्वल टू ए डी एल कॉस थिटा. आणि ए कॉस थिटा हा ए आणि कॉस थिटा काय आहे, तर कंपोनंट ऑफ ए वेक्टरचे कंपोनंट आहेत अलॉंग दिस डी एल वेक्टर. सो द नाव लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर फील्ड ए फॉर क्लोज्ड पाथ काय असणार आहे, तर लाईन इंटिग्रल वेक्टर फील्ड फॉर ए क्लोज्ड पाथ काय असणार आहे, तर क्लोज्ड लाईन इंटिग्रल ऑफ ए डी एल कॉस थिटा इज इक्वल टू क्लोज्ड लाईन इंटिग्रल ऑफ ए वेक्टर डी एल. Closed line integral of a dl cos theta is equal to closed integral of a dl. And here this symbol काय रिप्रेझेंट करते, तर इंटिग्रेशन रिप्रेझेंट करते ओव्हर एंटायर क्लोज्ड पाथ. आणि ही एक स्केलर क्वांटिटी आहे आणि द पाथ encloses the area delta s, this area delta s. So the line integral per unit area काय असेल, therefore the line integral per unit area is 1 upon delta s closed line integral of
a dl vector. Here n cap is a unit vector perpendicular to this area S. The magnitude of a component of vector A in direction of this unit vector is given by scalar product of a vector and the unit vector n cap. So the curl of vector A to scalar product of with n cap is equal to limit ds tends to 0, this term 1 upon delta s closed integral of a dl. Here delta s tends to 0, let it be denoted by ds. So as इथं डेल्टा एस टेन्स टू 0 दिलेला आहे, सो आपण डेल्टा एस हा डी एसने डिनोट करूया. सो आपली टर्म काय होईल तर कर्ल ऑफ ए वेक्टर इंटू एन कॅप डी एस, इकडचं डी एस इकडं गेलं, क्लोज इंटिग्रल ऑफ ए वेक्टर डी एल वेक्टर curl of vector A ds is equal to 5 A vector dl vector. आता हे या कर्लची युनिट वेक्टरने या एन कॅपने डायरेक्शन दाखवली होती. सो हे एन कॅप आपण काढून टाकूया. सो कर्ल ऑफ वेक्टर A इज इक्वल टू 1 upon ds close line integral of A vector dl vector, and this is the curl of vector field. This equation we know that curl of vector field is a vector. Curl of vector field is a vector and curl of vector field A is given by the cross product of del cross A. Del cross A. Therefore, curl A vector is a vector. आता आपण एक प्रॉब्लेम बघू. If A is equal to x cube y j cap plus 3y z j cap plus x square y square z square k cap, find curl A at point 1 minus 1 0. आता आपल्याला माहिती आहे कर्ल ऑफ ए वेक्टर कसा लिहिला जातो, तर कर्ल ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू डेल क्रॉस ए वेक्टर, आणि या कर्लचा डिटर्मिनंट फॉर्म लिहिलेला आहे. या कार्टेशियन फॉर्म मधील ए वेक्टरच्या हे कार्टेशियन फॉर्म मधील ए वेक्टरचं जे इक्वेशन आहे, यामधील आय जे केच्या कोऑर्डिनेट्स इथं लिहिलेले आहेत. आता आपण हा डिटर्मिनंट सॉल्व करूयात, आणि हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर जे काही इक्वेशन आहे त्यामध्ये 1 minus 1 0 हे पॉईंट्स टाकून आपण व्हॅल्यू काढणार आहोत. सो फर्स्ट आय कॅप इज इक्वल टू काय असेल, डो ए डो अपॉन डो वाय ए स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर मायनस डो अपॉन डो झेड 3yz minus j cap dou upon dou x square y square z square minus dou upon dou z 2x cube y plus k cap dou upon dou x 3yz minus dou upon dou y 2x cube y.
आता हे जे काही इक्वेशन आलं आहे यामध्ये डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा आहे. सो डेरिव्हेटिव्ह काय येईल, इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू या टर्ममध्ये काय आहे तर एक्स आणि झेड कॉन्स्टंट राहील आणि वाय स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काय येईल तर एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं आणि वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 2y मायनस 3y कॉन्स्टंट राहील आणि झेडचा विथ रिस्पेक्ट टू जे काय येईल तर डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 1 येईल. सो 3y लिहिलं ॲज इट इज मायनस जे कॅप वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर कॉन्स्टंट राहील आणि एक्स स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काय डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 2x येईल मायनस ही टर्म 0 येईल. यामध्ये झेडची एकही टर्म नाही, एक्स क्यूब वाय क्यूब हे कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे ही टर्म 0 येईल. प्लस के कॅपची व्हॅल्यू काय येईल ते बघूया. आता या इक्वेशनमध्ये सॉरी या ब्रॅकेटमध्ये एक्स नाही 3yz ही कॉन्स्टंट टर्म आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह हा 0 येणार आहे मायनस आता इथं 2x क्यूब कॉन्स्टंट आहे ते आहे असं लिहूया आणि वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे तर 1 आहे. सो आय कॅप इज इक्वल टू एक्स स्क्वेअर झेड 2x स्क्वेअर झेड स्क्वेअर वाय मायनस 3y हे मायनस जे कॅप 2x वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर मायनस 2x क्यूब. नाव द कर्ल ऑफ वेक्टर A at point 1 minus 1 0 काय असेल तर डेल क्रॉस A वेक्टर इज इक्वल टू आय कॅपमध्ये व्हॅल्यू टाकूया. 2x ची व्हॅल्यू 1 आहे, झेड 0 आहे, y मायनस 1 आहे, मायनस 3y काय आहे तर मायनस 1 आहे, मायनस जे 2x 1 आहे, y मायनस 1 आहे, झेड 0 आहे, मायनस सॉरी तर के कॅप राहिलं मायनस के कॅप 2x ची व्हॅल्यू काय आहे तर 1 त्याचा क्यूब. ही पूर्ण टर्म 0 आहे ना 0 होणार आहे 0नी. सो हे मायनस मायनस प्लस होईल. सॉरी हे मायनस 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 होईल मायनस 3i मायनस ही टर्म पूर्ण 0 होणार आहे 1चा क्यूब 1 1 इंटू 2 2 मायनस 2k कॅप. सो आपली डेल क्रॉस ए वेक्टरची व्हॅल्यू काय आली आहे तर मायनस 3i कॅप मायनस 2k कॅप. सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आजच्या पॉईंटबद्दल काही तुम्हाला क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कॉमेंट्सद्वारे विचारू शकता. धन्यवाद.